पोलीस भरती 2026 भरती प्रक्रिया चालू आहे। 20 तारखेनंतर प्रत्यक्षात ग्राउंड फिजिकल व्हायला सुरुवात होणार आहे। निवडणुका 15-16 तारखेला संपून जातील। त्यानंतर भरतीची प्रोसेस ही सुरू होणार आहे। फिजिकल सुरुवात व्हायला काही दिवस बाकी आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता अभ्यास आणि ग्राउंड यांचं नियोजन कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कारण ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। असं नाही की अभ्यास केला म्हणजे फिजिकलची आवश्यकता नाही आणि फिजिकल केलं म्हणजे अभ्यासाची आवश्यकता नाही। ज्या विद्यार्थ्यांना दोन्हींचं कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे जमेल असेच विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये टिकतील हे तुम्हालाही चांगल्या प्रकारे माहीत आहे। त्यामुळे अभ्यास आणि फिजिकल या दोन्हींचं कॉम्बिनेशन बसणं हे खूप गरजेचं आहे। मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही भरती झालो त्यावेळेस यूट्यूब ऑनलाईन क्लासेस किंवा काही PDF वगैरे अशा प्रकारचे काहीही सोर्सेस अवेलेबल नव्हते। ते फक्त ऑफलाईन क्लासेस होते। अकॅडमी हा विषय सुद्धा त्यावेळेस नव्हता। पण आज माहिती घेण्याचे एवढे सोर्सेस तुमच्याकडे आहेत। YouTube आहे, PDF फाईल तुम्ही कुठूनही घेऊ शकता। भरपूर प्रमाणामध्ये आज तुमच्याकडे सोर्सेस उपलब्ध आहेत आणि त्या काळामध्ये अपडेट भरतीची माहिती काय आहे हे फक्त वर्तमानपत्रामधूनच समजायचं। पण आज WhatsApp आहे, WhatsAppचे ग्रुप आहे, त्याच्यावर तुम्हाला ही अपडेट माहिती कळते। ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। बरं, आता कॉम्पिटिशनचा विषय। कॉम्पिटिशन किती आहे? कॉम्पिटिशन किती आहे हा सर्वात महत्त्वाचा विषय आणि सर्वांनाच पडलेला असतो की भरपूर कॉम्पिटिशन आहे। माझ्या अंदाजाने जवळपास 14-15 लाख फॉर्म या भरतीमध्ये आलेले आहेत आणि 14-15 लाख फॉर्म आल्याच्या नंतर सर्वांना वाटतं आता 15 लाखाचं कॉम्पिटिशन। पण मित्रांनो, खरंच हे 15 लाखाचं कॉम्पिटिशन आहे का? 15 लाख हे फॉर्म आलेले आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु ॲक्च्युअल मध्ये कॉम्पिटिशन भरतीमध्ये किती आहे याविषयी थोडक्यात तुम्हाला आता सांगतो। मित्रांनो, 14-15 लाख फॉर्म हा फक्त एक अंक आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। ॲक्च्युअल मध्ये कॉम्पिटिशन तेवढं नाही। कसं? थोडक्यात सांगतो। इकडे बघा, ह्याच्यामध्ये बरेच न्यू कमर्स असतात। भरती देण्यासाठी आलेले बरेच न्यू कमर्स असतात। कसे? हे न्यू कमर्स कसे असतात? जस्ट 12वी पास झालेले असतात। चला भरती देऊन बघूया, झालं तर झालं, नाही झालं, अशातले पण काही लोक असतात। तिथं तुमचं कॉम्पिटिशन कमी झालं। त्यानंतर काही लोक जे असतात ते एक्सपिरियन्स घेण्यासाठी आलेले असतात की चला पहिली भरती आहे किंवा दुसरी भरती आहे, चला आपल्याला थोडासा अनुभव येईल, थोडंसं तिथलं वातावरण काय असतं, कसं असतं, कशा प्रकारच्या गोष्टी तिथं असतात हे आपल्याला समजलं पाहिजे। ह्याच्यासाठी बरीच संख्या आलेली असते। त्याच्यामुळे या लोकांसोबत सुद्धा तुमचं कॉम्पिटिशन नाही। म्हणजे झालं काय, तुमचं 50% कॉम्पिटिशन या ठिकाणी इथंच लेस झालेलं आहे। 50% कॉम्पिटिशन या ठिकाणी लेस झालेलं आहे। तुमचं ॲक्च्युअली कॉम्पिटिशन ज्या लोकांसोबत आहे त्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला बसायचं आहे। ते कशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो। ह्याच्यामध्ये बघा, निम्मे लोक असे असतात की ते फिजिकलमध्ये टॉपर असतात पण लेखीमध्ये ॲव्हरेज असतात। त्यानंतर निम्मे लोक लेखीमध्ये टॉपर असतात परंतु फिजिकलमध्ये ॲव्हरेज असतात। आता बघा, या ठिकाणी तुमचं आणखी 25% कॉम्पिटिशन लेस झालेलं आहे। 25% कॉम्पिटिशन या ठिकाणी तुमचं आणखी लेस झालेलं आहे। म्हणजे तुमचं ॲक्च्युअली कॉम्पिटिशन हे 25% लोकांमध्ये आहे। हे 25% लोक कोण आहेत माहिती आहे का? ज्यांचं फिजिकलही टॉप आहे आणि ज्यांची लेखीसुद्धा टॉप आहे। हेच खरे तुमचे कॉम्पिटिटर आहेत आणि याच लोकांसोबत तुम्हाला स्पर्धा करायची आहे। तुम्ही तुमची तयारी लेखी विथ फिजिकल ही दोन्ही ठेवा। तुमची लेखी आणि फिजिकल या दोन्हीची तयारी तुमची व्यवस्थित असली पाहिजे तर आणि तरच हे 25% कॉम्पिटिशन तुम्ही क्रॅक करू शकता। आणि जे आपण भरती झाल्याच्या नंतर यादीमध्ये जे नावं पाहतो लागलेल्या लोकांची, ते हेच 25% लोक असतात ज्यांचं फिजिकलही चांगलं असतं आणि लेखीसुद्धा चांगली असते। त्यामुळे फॉर्म किती आले आहेत, कॉम्पिटिशन काय आहे, अशातला अजिबात भाग नाही। कॉम्पिटिशन मी सांगितलं त्याप्रमाणे आहे, पहिल्यापासून तसंच असतं आणि आजही तीच पद्धत आहे। त्यामुळे कॉम्पिटिशनला घाबरून जाऊ नका। आता बघूया दिवसभरामध्ये तुम्ही ग्राउंड आणि अभ्यासाचं कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे। तर चला बघूया। मित्रांनो, सकाळी 2 तास फिजिकल होणं हे खूप गरजेचं आहे। सकाळचे जे 2 तास आहेत ते तुमच्या फिजिकलसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। काय करायचं त्या फिजिकलमध्ये? तुमचा स्टॅमिना बिल्डअप करायचा आहे। त्याच्यानंतर गोळाफेकचा रेग्युलर सराव करायचा आहे। त्यानंतर 100 मीटर स्टार्टअप सराव करायचा आहे। फिनिशिंग पॉईंटचा सराव करायचा आहे। हे खूप महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये तुमचे मार्क मायनस होण्याची शक्यता ही फार कमी असते। त्याच्यामुळे याचा सराव तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त केलेला बरा। हे सकाळचे 2 तास झाले। त्यानंतर दिवसभरामध्ये 4 ते 5 तास दिवसभरामध्ये 4 ते 5 तास तुम्ही हा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे। त्याच्यामध्ये मग तुमचे सर्व विषय आले, पोलीस भरतीच्या संदर्भातले सर्व विषय आले, ते सगळे विषय तुमच्या नजरेखालून गेले पाहिजे। त्यानंतर पुन्हा सायंकाळी
1 तास फिजिकल करा. हे कशासाठी? या 1 तासामध्ये तुम्ही सकाळी ज्या त्रुट्या केलेल्या आहेत, या 1 तासामध्ये तुम्ही सकाळी ज्या त्रुट्या केलेल्या आहेत त्या त्रुट्या भरून काढण्याचा प्रयत्न करा. या 1 तासामध्ये की सकाळी आपण हे चुकलं होतं किंवा असं केलं होतं तर आता संध्याकाळी ती चूक व्हायला नको, अशा प्रकारचं नियोजन लावा. त्यानंतर रोज संध्याकाळी 2 तास, संध्याकाळचे डेलीचे 2 तास, हा 2 तासाचा वेळ तुम्हाला गणित आणि बुद्धिमापन, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी द्यायचा आहे. कारण गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय असे आहेत की ते तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतात. त्यामुळे ह्या विषयाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. हे विषय 2 तास या विषयाला दररोज द्यायचे म्हणजे द्यायचेच आहेत. हे समजलं? म्हणजे काय, दिवसभरामध्ये तुम्हाला 6 तास स्टडी करायची आणि 3 तासाचं ग्राउंड, अशा प्रकारचं तुमचं दिवसभराचं नियोजन पाहिजे. म्हणजे दररोज 10 तास तुम्ही पोलीस भरतीच्या वातावरणामध्ये वाढले पाहिजे, खेळले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. सगळ्या गोष्टी ह्या 10 तासामध्ये तुम्ही केल्या पाहिजे. इतकं समर्पण तुम्ही तुमच्या फील्डला दिलं पाहिजे. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगतो, गोळाफेकचा सराव करत असताना आता तुम्ही ज्या पद्धतीनं आतापर्यंत गोळाफेकचा सराव करत होते त्याच पद्धतीनं गोळा फेकण्याचा प्रयत्न करा. नवीन काहीतरी पद्धत, नवीन काहीतरी टेक्निक किंवा नवीन काहीतरी स्टाईल, आता ही वेळ राहिलेली नाही. आता दिवस खूप जवळ आलेले आहेत. नवीन मेथड काहीही वापर करू नका. आता जी तुमची जुनी पद्धत आहे त्याच पद्धतीला इम्प्रूव्ह करा, त्याच पद्धतीमध्ये इम्प्रूव्हमेंट करा. हे सांगण्याच्या पाठीमागचं कारण असं, एखादी टॅक्ट किंवा एखादी पद्धत ज्यावेळेस आता नवीन स्टाईलनं गोळा फेकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ती पद्धत किंवा ती स्टाईल आपल्या अंगवळणी पडायला खूप वेळ लागतो. त्यामुळे जुनी जी तुमची पद्धत आहे ती पद्धत सोडू नका, त्या पद्धतीमध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करा. मित्रांनो, हे सर्व नियोजन आहे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत. तुम्ही म्हणसाल मग रविवारी काय करायचं? मित्रांनो, रविवारी रिलॅक्स राहा. रविवारचा दिवस रिलॅक्स राहा. कारण बॉडी रिलॅक्स ठेवणं पण खूप गरजेचं आहे. रविवार तुम्ही रिलॅक्स घालवसाल तर तुम्ही सोमवारी परत त्याच फॉर्ममध्ये तेच पॅशन घेऊन परत तुम्ही ग्राउंडमध्ये सराव करण्यासाठी तयार राहू शकता. एवढं लक्षात घ्या. त्यामुळे रविवारचा जो दिवस आहे तो थोडा रिलॅक्स राहा, थोडा माइंड पण रिलॅक्स ठेवा, बॉडी पण रिलॅक्स ठेवा, काही फरक पडत नाही. आता सोशल मीडिया आहे, भरतीच्या अनेक तुम्हाला न्यूज येत राहतील. भरती पुढे गेली, मागे गेली, काय झालं काय नाही, कशाकडेही कशाचंच लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचा सराव, तुमचं सातत्य हे अजिबात सोडू नका. ते सोडलं नाही पाहिजे. कारण या वर्षी 2026ला तुमच्या अंगावर ही खाकी वर्दी आलीच पाहिजे. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर या समोरही अशाच अपडेट आणि अतिशय महत्त्वाच्या भरती संदर्भातल्या माहिती तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला या विषयाच्या संदर्भात काही शंका असतील तर नक्की कमेंट करून विचारा. आम्ही त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जिद्द, चिकाटी, पॅशन काहीही सोडू नका. 2026ला तुमच्या अंगावर वर्दी आलीच पाहिजे. परत भेटू एका नवीन विषयामध्ये. चॅनलसोबत कनेक्ट राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.